महाराष्ट्राच्या सत्तेत सगळं आलबेल आहे? असं खरंच आहे का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्याच सत्तेतील पक्षाकडून नाव आणि अस्तित्व मिटवू अशी भाषा का ऐकावी लागते? भाजप आणि शिंदे गटात खरंच सगळं ठीक आहे का? अलीकडेच भाजप नेते गणेश नाईक यांच्या एका वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. एकनाथ शिंदेंबद्दल वापरलेले शब्द खूपच आक्रमक होते आणि लगेच प्रश्न उपस्थित झाला, हा फक्त शब्दांचा वाद आहे का, की आतून सुरू झालेलं सत्ता संघर्षाचं संकेत? महानगरपालिका निवडणुकीत शिंदे भाजप युतीला चांगले यश मिळाले, पण यानंतर लगेचच राज्याच्या सत्ताकारणात निर्णय कुणाचे, श्रेय कुणाला आणि नियंत्रण कुणाचं, या प्रश्नांवरून हळूहळू तणाव वाढत गेला. महानगरपालिका, स्थानिक राजकारण आणि कार्यकर्त्यांची नाराजी हे सगळं त्याचं कारण आहे. आता भाजपला शिंदे गटाची गरज आहे का? राजकीय गणित पाहिलं तर होय, आहे. पण त्याचवेळी भाजप स्वतःचा विस्तार स्वतःच्या ताकदीवर करायचा प्रयत्न करत आहे आणि इथेच अडचण निर्माण होते. शिंदे गटाला वाटतं आपली उपयुक्तता कमी केली जातीये, तर भाजपला वाटतं आपणच मोठा भाऊ आहोत. आता या परिस्थितीत शिंदेंसमोर पर्याय काय? एकनाथ शिंदेंसमोर 3 पर्याय दिसतात. 1. भाजपसोबत राहून तडजोड. 2. अधिक आक्रमक भूमिका किंवा स्वतःची स्वतंत्र ताकद वाढवण्याचा प्रयत्न. पण प्रत्येक पर्यायात राजकीय धोका आहे. आता याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? हा वाद फक्त नेत्यांचा नाही, याचा परिणाम होतो सरकारच्या निर्णयांवर, प्रशासनावर आणि येणाऱ्या निवडणुकांवर. महाराष्ट्राच्या राजकारणात आज प्रश्न हा नाही की कोण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहे. खरा प्रश्न आहे, सत्तेत खरी ताकद कोणाकडे आहे? आणि भाजप शिंदे युती ही मजबूतीची आहे की फक्त गरजेची? उत्तर पुढच्या काही महिन्यात मिळेल.